बघ नंदू, मी तुला कुठे आणलं? आता तुला एकदम भारी हॉटेल मध्ये मी आणलेलं आहे. हो भो, मी तर गावाकडचा माणूस, तुझ्यामुळे मला मुंबईला यायला मिळालं. आता हॉटेल पण दाखवतोय. अरे तू खेड्यातच राहतो, खेड्यामधला माणूस तू सुधारणार कधी, म्हणून तुला मुंबईला घेऊन आलोय मी. आता बघ मी कसा बोलतो, कसा राहतो, कसा बोलतो ते लक्ष ठेव आणि सुधार जरा. तुम्ही खेड्यामध्ये लोक येडेच राहिलेत. मस्त फिरायचं, मी तर कायम फिरत असतो. मुंबई काय, पुणे काय, नागपूर काय, सगळीकडे माझी ओळख आहे. माझ्यासोबत फिरत जा. मी इंग्लिश पण बोलतो. तुला येतं का इंग्लिश? तुला धड मराठी बोलता येत नाही. गावामधनं बाहेर निघालात नाही तर काय करशील? अरे चंदू, पण तुला कसं काय येतं रे? आपण तर दोघीच बरोबर 8वी दोघं नापास आहेत, तरी सुद्धा तुला एवढं कसं येतं? ए तुझ्या येडा, मी ओरिजिनल टॅलेंट होतो, परंतु तुझ्या भाषेत तुझ्यासारखे मित्र भेटले गावामध्ये म्हणून मी नापास झालो. परंतु मी बाहेर गावी शिकलोय ते कोणालाच माहित नाही. मी काय शे, माझे शिक्षण खूप मोठं आहे. काय शिकला तू आणि कधी शिकला रे? ते कोणाला सांगितलं नाही मी, आणि गुपचूप शिकलो. आणि माझी डिग्री काय माहितीये का? मी डबल ग्रॅज्युएट आहे. ठीक आहे भाऊ, मला तू रात्रीपासून आणलंय, खूप भूक लागली मला, काहीतरी खाऊ घाल भाऊ. अरे तू चाल ना, बघ माझा किती वाट आहे इकडे मुंबई मध्ये. मी काय असं राहतो का इकडे? अरे तो जाडा माणूस पण इथे खायला आलाय का रे? अरे इथे भारी भारी लोक येतात, तुला एकदम भारी हॉटेल मध्ये आणलंय. मात्र तू बघ आता मी कसा बोलतो. मी फाड 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 इंग्लिश बोलतो. तू फक्त ऐक, माझी इंग्लिश बघ तू कसा बोलतोय. फाड 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 इंग्लिश बोलतो. बरं भाऊ, पटकन मला घेऊन चल, हॉटेलमध्ये खूप भूक लागलेली आहे. अरे तू फक्त आवाज कर. हा चंदू जो आहे त्यासाठी काही पण करेल. तू फक्त आवाज कर, तुला काय खायचंय ते. ये माझ्या मागे मागे बघ मी कसा बोलतो. फाड 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 फाड. गुड मॉर्निंग सर, व्हेरी गुड मॉर्निंग. बघ रे, मला बघतात गुड मॉर्निंग करतोय तो. पण हा कोण आहे रे? अरे तू गप्प बस ना, तू कशाला एवढ्या पंचायत करतोय? तो बघ आता मला कसाशी बोलतोय. तो एकदम मोठा माणूस येतो. वेलकम सर, आपका स्वागत है हमारी इस होटल में. थँक्यू थँक्यू थँक्यू. बघ रे, असं बोलावं लागतं. मला बोलवलं ना त्याने. तू बाबा बोलला का काय? तो तुझ्या अवतारात तसा दिसतोय, गांडोळ सारखा दिसतोस तू. आता तू शिकत जा जरासा. मी तुला सगळं घेऊन दिला. आता पैसे आणलेत ना तू? भाऊ तू तर म्हणे मी तुला काहीच खर्च करू देणार नाही, तू आता सांगतोय पैसे आणलेत का? तसं नाही नंदू, व्यवहार काय म्हणतो. तुझे पैसे तू खरंच, माझे पैसे मी खर्चेल. आणलेत भाऊ आणलेत, पण थोडा कमी खर्च कर, मी शेतकरी माणूस आहे भाऊ. अरे तू चिंता काय करतो? मी पैशामध्ये तुला बुजून दिली एवढा पैसा माझ्याकडे, परंतु मला त्या पैशांचं कौतुक नाही. मित्र पाहिजे मला, मित्र, तुझ्यासारखे मित्र. आता बघ मी कसा बोलतोय, तू शिकत जा जरासं. आणि ते इंग्लिश मध्ये बोलावं लागतं, मराठी चालत नाही. इंग्लिश मध्ये बोलायचं, नाहीतर हिंदी मध्ये बोलायचं, समजला का? अरे पण मराठी तर आपण बोलू शकतो. अरे बोलू शकतो आपण, परंतु इंग्लिश मध्ये जर बोललं ना तर ते आपल्याला घाबरतात. बरं भाऊ, मला तर काही बोलता येत नाही, माझ्यात काही हिंमत नाही, तूच बोल चल. अरे येडा, ते तर मीच बोलणार आहे. तू खेळायचा येडा, तू काय बोलशील? बघ फक्त तू लक्ष ठेव मी कसा बोलतो. आणि पुढच्या हप्त्याला तुला बोलावं लागेल. हमको इधर खाना खाने का है, कुछ मिलेगा खाने के लिए? बघ रे, कशी भी हिंदी मध्ये बोललो, हिंदी मध्ये बोलेल, आता मध्ये इंग्लिश मध्ये पण बोलेल. बरं भाऊ चालेल, चल आता पटकन, मला भूक लागली. आइए सर आइए, अंदर आ जाइए. बघ रे, मला कसं म्हणतो तो, अंदर आइये. इतला वाट आहे माझा. चल आता मध्ये जाऊ. बघ रे नंद्या, केवढी मोठी हॉटेल मध्ये तुला आणलंय मी. बघ हा पहा बाबा, केवढी मोठी हॉटेल आहे, पण महाग असेल नाही? अरे तू चिंता करू नका ना, मी आहे ना. बघ आता माझा किती वाट आहे ते. बघ तू फक्त गावामध्ये माझ्या बडा मारते बरं का. मग भाऊ सांगेल ना. वेलकम सर वेलकम. कहाँ रुक गए आप? आइए इधर जरा. बघ रे, मला बोलवतोय तो. बघ बघ, चल ना बघ, चल, मला पण भूक लागली. तू फक्त खायचंच बघ. अरे इकडे हॉटेल बघ ना, किती भारी हॉटेल आहे. बघ मी कसा इंग्लिश मध्ये फाड 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 बोलतो.
तुला तर काही येतच नाही, नीट लक्ष ठेव. वेलकम सर, वेलकम. तशरीफ रखिए. सर हमको खाना खाना है, आपके पास क्या है? सर वी हैव लॉट ऑफ मेनूज. आप फरमाइए. बघरे मला काय बोलला तो? म्हणे बोला तुम्ही फक्त म्हणे, मग सांगा म्हणे तुम्ही मला. एकदम भारी जेवण आहे म्हणे. बोल काय खाशील तू? मी एक वडापाव, एक भजी आणि मिरच्या सांग भाऊ. मध्ये भूक लागली, पटकन सांग. चटणी भी सांग बर का. बरं बरं. आपके पास क्या क्या है खाने में, बोलो जरा. सर आप लीकर में क्या लोगे? साले लिकर काय राहतं? लिकर काय राहतो? लिकर माहिती तुला? एकदम गंध भडक लागतं ते. ते नाही खायचं आपण, आपल्याला नाही आवडत ते. लिकरने एकदम बकवास राहतं ते. मग मागव ना वडापाव, मागव ना पटकन. आणि भजी भी सांग बर का, मला भूक लागली. हमको लिकर नहीं पसंद है. तुम हमको 2 वडापाव, 1 भजी आणि मिरच्या भी लेके आओ. सॉरी सर, यहाँ वड़ा पाव नहीं मिलेगा और भजिया भी नहीं मिलेगी. काय रे असं करते? यांच्याकडे तर वडापाव पण नाहीये. हॉटेल आहे तू म्हणे, मी रोज येतो म्हणे. अरे येडा, मी रोज वेगवेगळे आपले फिरतो तर एवढं लक्षात राहतं का? तो फिर क्या है आपके पास? मुझे पता था, मैं कायम आता हूँ इधर, लेकिन ये मेरा दोस्त नया नया आया ना, तो उसको वड़ा पाव खाना था, इसलिए बोल रहा हूँ. मुझे पता है वड़ा पाव नहीं मिलता 5 स्टार होटल में. आपके पास क्या है फिर अभी? सर आप चाइनीज चाहोगे, पंजाबी चाहोगे या साउथ इंडियन डिश में चाहोगे? काय सांगतोय रा? अरे तो म्हणे वडापाव नाही आहे म्हणे, दुसरा आयटम आहे म्हणे. अरे भाऊ पण खिशाचा पण विचार कर बरं का. बलती मोठी हॉटेल दिसते ती, आणि माग बेस नाही तर माझे पैसे पहिल्याच दिवशी संपून जातील खायला. अरे तू चिंता करू नको ना, मी आहे ना इथे. सर आप प्लीज पहले बैठ जाइए आराम से, फिर मैं आपको देता हूँ. आधी विचारून घेते झालं, नाही तर खूपच महाग असेल. दादा आपके यहाँ सस्ते में क्या मिलेगा? एकदम सस्ते में. सर साउथ इंडियन डिश में आ जाएगा, डोसा आ जाएगा. कितने का है वो डोसा? सर 300 रुपीज पर प्लेट. एक डोसा 300 रुपीज का होगा. बापरे, माझ्याकडे तर 500 रुपये आहेत. 600 रुपये होऊन जातील याचे. चंदू दादा बघ ना यार, भूक लागली ना, मागव ना काहीतरी. तू काय बोलतोय त्याच्याशी? अरे भाऊ, तो सांगतोय की अजून 2 तास लागतील, तुला तर भूक लागलीये. मग आता काय करायचं तो विचार मध्ये पडलोय मी. 2 तास सांगतोय तो, रेडी नाही म्हणे अजून म्हणे. चहाची ऑर्डर देऊन देतो माझ्या मते. दादा चाय कितने का है हो? ओनली 100 रुपीज पर कप. बापरे, चहा बी 100 रुपयाची येते. 2 चहा घेतलं तर 200 रुपये जाते. क्यों सर, आप खाना नहीं खाओगे? नहीं, हमको क्या है, भूख नहीं है ना, इसलिए चाय लेके आओ 2. अरे भाऊ मला भूक लागेल ना, काहीतरी मागव ना खावाले. अरे मला एक भारी हॉटेल मधून फोन आला होता, तिथे जाऊ आपण. इथे काही बरोबर नाही वाटत, आणि 2 तास कोण थांबेल? माझ्याकडे टाइम असतो का? मला माहिती होतं तू असं करशील. 5 भाऊ चहा 5 चल. विचारून घे ना चहा कितीला आहे ती. अरे तू चिंता नको करू रे, त्याबरोबर चंदू आहे, पैशांची चिंता करायची नाही. मग तू का मला सोडून देशील? तसं नाही रे, व्यवहार काय म्हणतो, तुझे पैसे तू करत, माझे पैसे मी करतील. बघ रे, किती गरम चाय, गरम चाय पी आता. अरे पण ती कितीची येते तर सांग तू मला. एवढी भारी हॉटेल मध्ये चहा तर खूप महाग असेल. अरे तू चिंता करू नको रे, चिंता करू नको तू. तरी विचारून घे ना तू कितीला आहे चहा, नाही तर आपण बाहेर घेऊ, टपरीवर 10 रुपयाला होऊन जाईल आपलं काम. मला असं चालत नाही, मी बाहेरचं खात नाही. मला एकदम स्टँडर्ड लागतं, स्टँडर्ड. मी काय चहा प्यायला येतो. मग तुझ्याकडनं चहा पाजला बा मलाही, मला मध्ये महाग वाटते. असं कसं? मुंबईला आलाय, आपलं काय ठरलं होतं? तुझं बिल तू भर, माझं बिल मी भरेल. मी सगळं इंग्लिश मध्ये बोलेल, मात्र तुला काही बोलू देणार नाही, तुला सगळं दाखवेल, पण तुझे पैसे तूच भरायला पाहिजे. मग विचार तर खरी त्याला कितीला आहे चहा ती. मला असं चालत नाही, माझी इज्जतचा प्रश्न आहे. चहा पी पटकन, मी बिल देतो त्याला. भाई साहब बिल कितना हुआ? लीजिए सर, 200 रुपीज ओनली. चंदू दादा किती झालं हो बिल? अरे
अरे तुला इंग्लिश समजत नाही का? तो 200 बोलला ना. 200 म्हणजे किती? 200 रुपयाची एक चहा. तुझे 200, माझे 200, 400 रुपये झाले. आणि 200 रुपये टिप द्यायला येईल, म्हणजे 600 रुपये झाले. आता या 600 मधने आता काय देऊ नको, मी 600 देऊन देतो. तू मला घरी गेल्यावर 300 रुपये दे. बापरे, एक चहाचे 300 रुपये? अरे हे मुंबई आहे भाऊ. पण वट बघ ना, किती भारी हॉटेल आहे ते बघ ना तू. चहा बिल गेली का? चल मी बिल देऊन येतो, मला इंग्लिश मध्ये बोलावं लागेल. चल जा तू पुढे. चंदुराणीचा नाडतो झालं मला. एक चहाचे 300 रुपये घेतले. भाई साहब ये ले लो 200 रुपया. थैंक यू सर, थैंक यू वेरी मच. विजिट अगेन. का रे दादा, 200 रुपयाची एक चहा, तरी मला 300 रुपये खर्च. अरे भाऊ, हॉटेल मध्ये जरी एंट्री केली तरी टीप ही द्यावीच लागते. तुला काय माहिती, खेळाचा येडा. चल घरी.